मॉर्निंग. तर सोनबर्ग काल फिरून आता आम्ही निघतोय कारगिलकडे. आत्ता सोनबर्गमध्ये आहे. आत्ताचे वाजले तर 8:56. तर इथून आता आम्ही जाणार द्रास कारगिलमध्ये आमचा स्टे असणार. कारगिल आम्ही फिरणार, त्याच्यानंतरचा पुढचा प्रवास. तर आपण आता बालताल बेस कॅम्पच्या जवळ आहे. थोड्याच वेळात तुम्हाला बालताल बेस कॅम्पचा व्ह्यू दाखवतो. तिथून अमरनाथ यात्रा स्टार्ट करतात. तसं आम्ही अमरनाथ यात्रा ही पहलगाम मार्गे करतो, बालताल मार्गे उतरतो नाही. तर आता तुम्हाला जाताना बालताल मार्गाचा जो बालतालचा बेस कॅम्प आहे त्याचा व्ह्यू दाखवतो. हे आमचे पुण्याचे रायडर लेहकडे जाताना. सलग 5 वर्ष आम्ही अमरनाथ यात्रा केली. ह्या वर्ष काही कारणांमुळे ते आम्हाला शक्य झालं नाही. हे आमचं 6वं वर्ष होतं जर आम्ही यात्रेला गेलो असतो तर, पण काही कारणांमुळे ते झालं नाही. तर थोड्याच वेळात आता बालतालचा बेस कॅम्प आपल्याला दिसेल. त्याचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पूर्ण खूपच सुंदर असा तो बालतालचा बेस कॅम्प आहे. ते तुम्ही बघा. आता दाखवतो तुम्हाला त्याचा व्ह्यू. तर पाहू शकता तुम्ही, हा आहे बालताल बेस कॅम्प. ह्या लोकेशनपासून सुरू होते अमरनाथ यात्रा. खूप सुंदर असा हा व्ह्यू बालताल बेस कॅम्पचा पाहू शकता तुम्ही. या ट्रिपमध्ये फक्त एकाच गोष्टीचं आम्हाला वाईट वाटतं की आमची यात्रा यावर्षी होऊ शकली नाही. खूपच सुंदर अनुभव असतो अमरनाथ यात्रेचा. तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी यात्रा करा. यात्रेचा पूर्ण एक ब्लॉग आहे माझा, जो की मागच्या वर्षी मी केला होता. तो पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर यात्रा असते आणि एक वेगळाच अनुभव असतो या यात्रेमध्ये. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी अमरनाथ यात्रा करावी. तर चला पुढे जाऊयात. हर हर महादेव. बाबा तर आपल्यासोबत आहेतच, त्याच्यामुळे ह्या ट्रिपमध्ये काही घाबरायची गरज नाही. कुठेही काही होणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तर चला जाऊयात पुढे. जय बाबा बर्फानी. सलग 5 वर्ष झाले काश्मीरमध्ये आम्ही येतोय अमरनाथ यात्रेसाठी. हे 6वं वर्ष आणि 6 वर्षामध्ये पहिल्यांदाच आम्ही बालतालपासूनचा जो वरचा रूट आहे जोजिला पासकडे जातो तर त्या रूटला आलो आहे. आणि त्या रूटच्या मार्गे आम्ही कारगिल, द्रास, लेहकडे जातो आहे. फर्स्ट टाईमच चाललो आम्ही. खूपच सुंदर घाट आहे, तेवढाच खूप रिस्कीसुद्धा. कारण दगडी वगैरे खूपच असे टोकावर येऊन थांबले. तिथं कधी पण पडू शकतात. पावसाळ्यात तर खूपच रिस्की आहे. स्नोमध्ये तर विंटरमध्ये तर हा रोड पूर्णपणे बंद असतो. तर कधी या रूटने गेला तर थोडं सावधपणेच, कारण कधी पण लँडस्लाईड होऊ शकतात, दरड कोसळू शकते कधी. अशा बऱ्याचशा घटना घडू शकतात. किंवा गाडीचे ब्रेक्स वगैरे फेल होतात. काही मोठे मोठे कंटेनर जे असतात
ते माल वगैरे त्यांच्या गाडीमध्ये लोड असतो आणि ते तसेच ह्या मार्गे येतात. कधी कधी ब्रेक फेल होतो तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस बरेच असतात. तर थोडं सावधपूर्वकच या रोडनी जावा. चला जाऊयात पुढचा प्रवास कसा आहे आता पाहूयात. रोड कसा आहे पुढचा. तर जोजिला पास आम्ही चढून वर आलोय. कारगिलकडे जाताना हा आम्हाला पहिला पास लागतो. लेह लडाख ट्रिप मधला हा आमचा पहिला पास जोजिला पास. त्याचा फोटो तुम्हाला दाखवतो. तर हा आहे जोजिला पास. जोजिला पास दाखवतो मी तुम्हाला. तर हा आमच्या ट्रिप मधला पहिला पास. असे बरेचसे पासेस आम्हाला लागणार आहेत पुढे जाऊन. त्याच्यातलंच पहिला. तर हे आमचे बंधुराज छोटे बंधू आणि हे आमचे मागचे भाचे. हे जोजिला पास क्रॉस करून त्याच्या पास पर्यंत पोहोचताना हे ओय जोजिला पास क्रॉस करून आता आपण जात आहोत द्रासकडे. आमचे बंधुराज आणि आमचे भाचे हे त्यांची ॲक्सेस 125cc घेऊन कारगिलकडे प्रस्थान करताना, द्रासकडे प्रस्थान करताना खूप वेळात वेळ काढून हे दोन युवक ही जी राईड आहे ती पूर्ण करतात. तर हे आपण जोजिला जो पास आहे तो क्रॉस करतो. आपण कारगिलकडे चाललो. कारगिल इथून 96 किलोमीटर आणि लेह इथून 326 आणि हा आहे प्रोजेक्ट विजयक मार्ग. आता रोड आहे. आर्मीच्या गाड्या जागोजागी तुम्हाला आर्मी बघायला भेटेल. कारण कारगिल हेच ते ठिकाण जिथं भारत पाकिस्तान यांचं युद्ध झालं होतं, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. पूर्ण प्रवासात तुम्हाला अशा गाड्या भरपूर दिसतील आर्मीच्या. खूपच सुंदर रोड. खूपच तर आता आपण कुठलं गेट आहे हे? द्रास नाही, द्रास लांब आहे अजून. वेलकम टुरिझम डेव्हलपमेंट अथॉरिटी कारगिल. कारगिल क्षेत्रामध्ये आता आपण एंटर करतोय. तर इथून आपल्याला परमिट घ्यायचं आहे पुढे जाण्याचं. महाराष्ट्र ह्या जागी आपल्याला परमिट घ्यावं लागतं. इथं मी दाखवतो तुम्हाला परमिट ची प्रोसेस काय असते ती. समोर आपण आता परमिट घेणार. परमिट घेऊन आता आपण पुढच्या प्रोसेस करणार. एकदा परमिट घ्यायला आपण चाललोय. आमचा ड्रायव्हर तिथं गेलेला आहे परमिट घ्यायला. तर पुढचं परमिट घेऊन आपण कारगिलकडे जातोय. तर इथं आपल्याला परमिट भेटणार. आपण परमिट घेतो इथं. प्रवीण सांगतील तर इथं काय करतात ते मला. इथं आपण यायचं, आपलं नाव, नंबर, आपल्या गाडीचा नंबर, हे सगळं आपण सांगायचं. कुठं चाललंय,
तर मी सांगितलं लेहला चाललोय. लेहला अजून एक पुढे एक जाऊन एक चेकपोस्ट आहे, तिथेही आपल्याला करायचं आहे. तिथं फक्त नाव बाकी काय रिसिप्ट वगैरे आपल्याला देत नाही, ते तेवढंच फक्त असतं. धन्यवाद. चला निघूयात आता पुढं आपण. आता आपण जसं सोनबर्ग सोडलं, जोजिला पास क्रॉस केला, त्याच्यानंतर जी हिरवळ आहे, जी सोनबर्गला तुम्ही पाहिले झाडी वगैरे, हे सगळं हळूहळू कमी होत जातं आणि पुढे जाऊन आपल्याला एकदम असे हे सगळे डोंगर मोकळे असेच दिसतात आणि झाडं वगैरे अशी पुढे जाऊन काहीच नाही. तर आता आपण द्रासच्या पण अलीकडे पुढे गेल्यानंतर हे सगळं पूर्ण ग्रीनरी जी आहे ही पूर्ण गायब होते आणि एकदम सगळं असे शांत डोंगर सगळे तसेच दिसतात. गाडी आमची डिझेल भरण्यासाठी आणि आमची रायडर पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे. तर थोडा वेळ आम्ही इथं थांबलो आहे. तर म्हटलं लॅपटॉपमध्ये आपले जेवढे पण फुटेज आहेत ते कॉपी करून घेऊयात. तर आम्ही आमचे फुटेज आमच्या ह्या मॅकबुकमध्ये कॉपी करून घेतले. मोबाईलमध्ये स्पेस थोडा खाली केला आणि आता आपण पुढे शूट करूयात बरंच काही. हे आहे द्रास. आता आपण आहोत द्रासमध्ये. तर ते पाहू शकता, हे द्रास खूपच सुंदर असं हे छोटंसं गाव, खूपच सुंदर. रस्त्यांमध्ये आम्हाला लिफ्ट मागताना काही मुले, छोटे छोटे हॉटेल्स, छोटी छोटी घरं, छोटी छोटी दुकानं. खूपच छान असं हे द्रासचं मार्केट ज्यामधून आम्ही आता जात आहोत. हे पाहू शकता तुम्ही. हे इथे महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. आज क्लायमेट खूप छान आहे. भारतामध्ये सर्वात जास्त बर्फ जो पडतो तो ह्याच द्रासमध्ये. सर्वात जास्त जे टेम्परेचर असतं मायनस टेम्परेचर, तर द्रासचं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड झालेलं टेम्परेचर -50 हे टेम्परेचर द्रासचं रेकॉर्ड झालेलं आहे आत्तापर्यंत. द्रासमध्ये खूपच थंडी आहे. आत्ताही ह्या टायमिंगला आम्हाला खूपच जाणवते थंडी. हे असं द्रासचं मार्केट खूपच सुंदर मार्केट. आणि हे आमचे पुण्याचे 2 रायडर, 2 मावळचे सुपुत्र. पाहू शकता तुम्ही पुण्यावरून ही जी गाडी घेऊन आलेत आमचे प्रवीण मोहिते. चला पुढे, चला पुढे, आधी चला आधीच. काय रे फुल झाला. चला ठीक आहे. तर आता आम्ही पोचतोय कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हे कारगिल वॉर मेमोरियल. आम्ही आता पोचतो इथं. आता आम्ही आतमध्ये जाणार, पाहणार वगैरे सगळ्या गोष्टी.
वॉर मेमोरियल पाहून आता आम्ही कारगिलमध्ये स्टे करणार होतो, पण आता आमचा प्लॅन चेंज झाला. आता आम्ही निघतोय सरळ लेहकडे. कारगिल वॉर मेमोरियल सॅल्यूट आपल्या इंडियन आर्मीला. खरंच खूप पाहण्यासारखं आहे. बघा आपण कसा पाकिस्तानवरती विजय मिळवला होता त्या युद्धामध्ये. सर्व काही गोष्टींची माहिती दिलेली आहे आपल्याला तिथं. तर कधी लेहला या रोडने जाणार असेल तर कारगिल वॉर मेमोरियल नक्कीच बघून जावा. तर आता थोड्याच वेळात आपण कारगिलमध्ये एंट्री करतोय. आत्ता जे आपण कारगिल मेमोरियल वॉर पाहिलं तर ते द्रासमध्ये येतं आणि आता इथं थोड्याच वेळात आपल्याला कारगिल लागेल. कारगिल एक शहर आहे. हे जे कारगिलचं क्षेत्र आहे ते फारच मोठं आहे आणि त्याच्यामध्ये हे कारगिल शहर आहे. तर चला आपण जाऊयात आता कारगिल शहरामध्ये. तुम्हाला दाखवतो कारगिल शहर. कारगिलमध्ये एंटर केले आम्ही आणि आता पाडायची पावती. 100 रुपयाची पावती. तर आत्ता आम्ही पोहोचलोय कारगिलमध्ये आणि ही साईडला वाहते सुरू नदी. 3 मे ते 26 जुलै 1999 या साली भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. त्यानंतर कारगिल शहर हे खूप चर्चेत आलं. 1999 साली कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, ज्याला कारगिल युद्ध किंवा ऑपरेशन विजय म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानी घुसखोरीनंतर भारतीय लष्कराने 60 दिवसांच्या संघर्षानंतर कारगिलमधील शिखरे पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. हा लागलाय आम्हाला लेह हायवे. कारगिल सोडला आता आम्ही आणि आता हा लेह हायवे चालू होत आहे. तर इथून लेह काहीतरी साधारणतः 180 कितना आहे लेह यहाँ से 200 किलोमीटर यहाँ से लेह. 200 किलोमीटर लेह आहे इथून आणि आता आम्ही लेहकडे चाललोय. पाऊस चालू झाला आहे आता इथं. पावसामुळं आमचे जे रायडर आहेत ते मागे राहिले आणि आम्ही आलो तर पुढं. पाऊस असा काही जोरात नाही येत पण आहे, रिमझिम चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना अडथळा येतं, ते मागेच थांबलेत. आता आम्ही शोधतोय ढाबा. कारगिल सोडल्यानंतर आम्हाला एक पण ढाबा भेटला नाही. आता आम्हाला जेवायचं आहे. काही समजून येणार ढाबा आहे का नाही पुढं. गावं तर मस्त मस्त लागतं तिथं. हे ढाबा 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 नाही आहे. ढाबा नाही आहे. ढाबा नाही आहे. पुढे बघू ढाबा. लडाख चायनाचं काय समजा ढाबा 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 ढाबा. ये आगे ढाबा दिख गया, कुछ तो दिख गया भाई. लेकिन ढाबा है कि नहीं वो पता नहीं, लेकिन जाऊ आपण पुढे जाऊन बघू तो ढाबा आहे का नाही. तिथे घर दिसते, ढाबा तर दिसत नाही. घर दिसते, त्या ढाबा तर दिसत नाही. बरीचशी लहान लहान मुलं खेळताना, वयस्कर लोक काम करताना. खूप सुंदर सुंदर गावं लागतात ते आम्हाला लेह लडाखच्या प्रवासामध्ये. तर आम्हाला बऱ्याच वेळानंतर, भरपूर टायमानंतर कुठेतरी एक ढाबा भेटलाय. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, या लेह लडाखच्या रोडमध्ये हा भेटला आम्हाला ढाबा. काय ना काहीतरी भेटलं पोटाला आधार. चला जाऊया. तर आम्ही आता केली ऑर्डर दिलेली आहे मॅगीची. आता मॅगी आमची बनते मस्त. लेह लडाखच्या कारगिल आणि लेहच्या हायवेवर आता आम्ही थांबलो एका ठिकाणी. आम्हाला एक ढाबा भेटला आहे, जो की बऱ्याच वेळानंतर भेटला, भेटतच नव्हता. कसा वासा ढाबा भेटला ना. आमचे रायडर पण आता आले पावसामध्ये भिजून. एवढे भिजून आले त्या पावसामध्ये की काही विचारू नका. तर ते आता सुटतील, त्याचं काही नाही. तर आता आम्ही मस्त मॅगी खाणार आणि आमचे पाजी आणि हे
बटालियन मॅन आमिर अमोल अभी मैगी बनाने वाले साहब ना, ये मैगी बना के देने वाले जरा मस्त बना मॅगी. काय करतोय तू? तू सांग, तुला तरी किती कांदे दिले? 10 रुपयाचे. एकच कसा रुपये किलो बोलला तो? 50 रुपये किलो. 1 किलो मध्ये किती कांदे बसले? बरोबर आहे. अरे बोले 25 रुपये आहे ना, मेरे 80 रुपये रहेगा. आलं एकच खांड दिला. मग त्याला त्याचे पैसे त्याला हे गेम खेळते म्हटलं, तुझ्या म्हटलं माय आम्हाला परत पाहिजे म्हटलं पैसे. घ्यायचे नाही दे. त्याला तू बऱ्या होते कांदा आम्हाला इतरचे आता हे आता काय झालं, आम्ही गाडी होतो ना, तुम्ही कुठं आलते? आता बोललो मी पत्रावळ्या घ्यायच्या चमचे घेतले आणि प्लॅनिंग झाला कुठं तुम्ही मध्ये आपल्याला करता येईल लगेच. हेच करायचं होतं. तर आता आमचे मित्र सगळे मॅगी बनवताना मदत करताना आणि अमोलचं पॅकेट हातामध्ये घेऊन काहीतरी गडबड करताना. मॅगी खाऊन आता आम्ही निघतोय लेहकडे आणि आमचे पुण्याचे रायडर मावळची शान प्रवीण आणि हर्षद त्यांची ॲक्सेस 125cc घेऊन लेहकडे पुढच्या प्रवासासाठी रवाना. तर मॅगी खाऊन आता आम्ही पुढे निघालोय आणि रस्ता एवढा अवघड आहे की डोंगरावरचे जे दगडी वगैरे आहेत ते हळूहळू थोडेसे खाली पडताना दिसलेत आम्हाला आणि पडलेले पण आहेत काही, आणि त्याच्यातूनच आम्ही गाडी चालवतोय. खूपच रिस्की आहे लडाखला बाईक चालवणं पावसाळ्यामध्ये, पण तरी आम्ही जाणार. प्रवीण आणि हर्षद हे आपली ॲक्सेस 125 घेऊन कशाचीही पर्वा न करता प्रत्येक पॉईंटला क्रॉस करताना ना पाऊस ना वारा ना थंडी याचा काही विचार न करता गाडी चालवताना तर कारगिल ते लेह 234 किलोमीटरचं हे अंतर आहे. तर यामध्ये आम्हाला नमिका पास, फोटुला पास, लॅमेरियो, खालसी नावाचं एक छोटंसं शहर आहे, त्याच्यानंतर निमू नावाचं एक शहर आहे आणि त्यानंतर येतं लेह. तर या प्रवासात हे सगळं मी तुम्हाला दाखवणार की हे पॉईंट कुठं कुठं आहेत. तर चला जाऊयात. रोड तो खूपच छान आहे, कुठे खड्डे वगैरे काहीच नाही आहे, मस्त रोड आहे. तर चला जाऊयात, प्रवासाचा आनंद घेऊयात.
तर आत्ता नमकीला पास क्रॉस केला आम्ही, तिथं फोटोज वगैरे घेतले आणि पुढे आम्हाला आमच्याकडचे आपल्या महाराष्ट्रातले लोक भेटली, त्यांच्याशी आम्ही बोललो. ते ह्याच्याकडे चालले होते श्रीनगरकडे, कारगिलकडे आणि आम्ही आता लेहकडे. तर बरेच फोटो वगैरे क्लिक केले. आमच्या पाजींनी पण ऑक्सिजन आमच्या पाजींनी पण ते बोलतात ते ऑक्सिजन कमी व्हायला लागलं आहे, पाजी बोलतात ते. अजून लेह आम्हाला 120 किलोमीटर बाकी आहे. आत्ता वाजलेत 6:10 आणि आम्हाला अजून लेह 120 किलोमीटर आहे. तरी लेहपर्यंत पोचता मला तरी असं वाटतंय आम्हाला 8:30-9 वाजतील. हे जेवढं छान दिसतंय तेवढंच त्रासदायक पण आहे. ऑक्सिजनची लेवल हळूहळू डाऊन होते इथं. तर ही बघू शकता तुम्ही मॉनिस्ट्री, खूप मोठी मॉनिस्ट्री आम्हाला आता ही भेटलेली आहे. हे लेहला जाताना सर्वात मोठी ही पाहून मला स्पिटी व्हॅलीची आठवण आली. स्पिटी व्हॅलीमध्ये पण एक की मॉनिस्ट्री आहे, ती पण अशाच टाईपची आहे. तर ही पण एक तुम्ही मॉनिस्ट्री पाहू शकता. खूपच छान आहे. थंड क्लायमेट झाले आता, खूप टेम्परेचर डाऊन झाले. तर आत्ता आम्ही खालसी नावाच्या सिटीमध्ये आलो. छोटीशीच सिटी आहे, विलेजेस म्हणा तुम्ही त्याला. तर हो सिटीज आहे ही. तर तिथे आलो आहे. इधर रुकते थोडासा, आपण देखते कुछ है क्या इधर. तो यहाँ पे इथे आम्ही खाण्यासाठी काहीतरी बात हो. आणि तर खूप वेळ झाला आम्ही पेट्रोल पंप शोधत होतो, कारण आमच्या बाईकमध्ये पेट्रोल खूप कमी राहिलं होतं आणि तो पेट्रोल पंप आत्ता मला भेटला आहे.
खूप पुढे आल्यानंतर. संध्याकाळचे 7:39 झालेत. आम्ही अजून लेहपासून साधारणतः 70 किलोमीटर लांब आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, ही आम्हाला वाटेत लागलेली गावं. बऱ्याच ठिकाणी सुके डोंगर आहेत आणि अशी बरेच ठिकाणी अशी झाडं वगैरे गावागावांनी. तेव्हा वातावरण खूप छान आहे. खूप काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता जाणवते, काही ठिकाणी नाही. अपडाऊन चालूच आहे. अ, 8:30 झालेत आत्ता. लेह अजूनही लांब आहे आम्हाला. अजून इथून एक 40 किलोमीटर लेह राहिले. रस्ता खूपच घाटांचा असल्यामुळं बराच वेळ जातो आहे आणि त्याच्यामध्ये आता रात्र झाली आहे. आमचे रायडर्स पुढे गेलेत, आम्ही थोडं मागे त्यांच्या. तर आता आमचं लेहमध्ये जाऊन जेवण करण्याचं प्लॅनिंग, जेवण वगैरे करणार. अजून हॉटेल बुकिंग नाही आमचं, हॉटेल बघायचं तिथे गेल्यानंतर. तर शक्यतो या रोडला नाईटचा प्रवास तुम्ही अवॉइड करा, येऊ नका. कार वगैरे असेल तर ठीक आहे, बाईकवर तर शक्यतो नकोच राईड नाईटला. तर हे बघा आमचे रायडर पुढे चाललेत. तर चला आता भेटूयात आपण लेहमध्ये. तर आत्ता आम्ही हे लेहचं एक पॉईंट आहे निमू, तिथं आम्ही पोचलो आहे. इथं आर्मीचा बेस कॅम्प आहे आणि बरेचसे आर्मी आहेत, हॉटेल्स आहेत तिथं. आणि इथून आता आम्हाला लेह राहिले फक्त 30 किलोमीटर. तर मित्रांनो, आता आम्ही मॅग्नेटिक हिल याच्या जवळ पोचतो आहे. मॅग्नेटिक हिलबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर तिथं आपण गाडी आपली न्यूट्रल जरी ठेवली तरी गाडी ॲटोमॅटिक पुढे पुढे जात राहते. मॅग्नेटिक हिलबद्दल तर एवढंच मला माहिती आहे. आम्ही एक्सपिरियन्स करतो पुढे जाऊन आणि तुम्हाला सांगतो मॅग्नेटिक हिलबद्दल. तर आता आम्ही पोचलो आहे गुरुद्वारा श्री पत्थर साहिब यांच्या गुरुद्वारामध्ये. आता आम्ही चाललो आहे तिथं मत्था टेकायला, तिथं दर्शन घेणार आणि आम्ही मग लेहमध्ये जाणार. लेह आता फक्त आम्हाला 20 किलोमीटर राहिले. तर आता आम्ही जातोय गुरुद्वारामध्ये. लडाखमध्ये आता जवळजवळ पोहोचलेलंच आहे. 10 किलोमीटर लडाख राहतं आहे. झालं असं की लडाखमध्ये माझा एक मित्र आहे, त्याला विचारत तो बोलला आज लडाख बंद होतं काहीतरी, मार्केट लवकर बंद झालं आहे. तर लडाख सिटीमध्ये जेवण भेटणं मुश्किल वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही 10 किलोमीटर अगोदरच एक कॅफे दिसला आम्हाला, तर तिथं आम्ही जेवायला थांबलो. आणि सुंदर असं कॅफे आहे, छान आहे. हाय मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे, इंटेरियर पण छान आहे. आता खाण्याची क्वालिटी काय आहे ते बघूयात जेवणाची आणि सांगतो मी तुम्हाला कसं काय ते. आणि त्याच्यानंतर आम्ही लेहकडे जाणार. आज लेहमध्ये आम्ही गेस्ट हाऊस बुक केलं आहे, तर त्या गेस्ट हाऊसमध्ये जाऊन आम्ही राहणार. 2 दिवस स्टे करणार लेहमध्ये, 10-11. त्याच्यानंतर आमचं नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, खारदुंगला आणि बाकीचे पॉईंट असतील ते आम्ही फिरणार. त्यानंतर आम्ही मनालीकडे निघणार. तर फायनली आम्ही लेहमध्ये पोचलो आहे. लेहच्या गेटमधून आम्ही एंटर केलं आतमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमकडे. खूपच थंडी आहे आज लेहमध्ये. तर चला उद्या सकाळी भेटूयात आता.
तर लडाखमध्ये आम्ही पोहोचलो आहे. रूम आम्हाला भेटली आहे आणि आम्ही आता रूममध्ये स्टे करतो आहे. रात्रच इथे आंघोळ वगैरे करून सकाळी आम्ही लेह मार्केट फिरणार. त्यानंतर 2 दिवसाचा लेहमध्ये स्टे असणार, कारण बॉडी इथं मॅच झाली पाहिजे वातावरण त्यामुळे. तर त्यानंतर मग आम्ही जे पण आमचे पॉईंट आहेत पुढचे ते फिरायला घेणार. तर चला भेटूया उद्या. गुड नाईट.